हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सोनाली कोंडे आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन. पण लोकेशन सांगायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. हे मंदिर पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शिरवळ गावाजवळ नीरा नदीच्या निसर्गरम्य परिसरामध्ये आहे. कोंडाई माता ही प्रामुख्याने कोंडे देशमुख परिवाराचे कुलदैवत मानले जाते आणि मांडाई माता ही मारणे देशमुख यांची कुलदैवत मानली जाते. पावसाळ्यात जेव्हा नीरा नदीला पूर येतो किंवा पाण्याचा प्रवाह वाढतो तेव्हा हे मंदिर तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले असते. परंतु मी उन्हाळ्यामध्ये इथे आली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यावर मंदिर पुन्हा दिसू लागते. ह्या काळामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात. देवीबद्दल अशी श्रद्धा आहे की मनापासून प्रार्थना केल्यावर देवी नवसाला पावते. मी इथे आल्यानंतर न पाहिलं हे मंदिर जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीचे आणि ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडामध्ये केलेले आहे. चला तर मंडळी, मग हे प्राचीन मंदिर कसं आहे ते आतमधून जाणून घेऊया. समोरच गेल्यानंतर ना एक दीपज्योत दिसली. ती दगडांपासूनच बनलेली होती. मंदिराचा पूर्ण परिसर आणि मंदिराचं बांधकाम हे पूर्ण दगडांपासून बनलेले आहे. विशेषतः म्हणजे गाभाऱ्यामध्ये आहे. आतमध्ये गेले बरेच भाविक तिथे दर्शन घेत होते. हे आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही सुद्धा इथे दर्शनासाठी आलोय. देवीचं दर्शन घेतलं, मनोभावे पूजा केली. तुम्हाला माहिती नसेल तर जी डाव्या बाजूला देवी आहे ती मांडाई देवी आणि उजव्या बाजूला आहे ती कोंडाई देवी. मंदिर हे खूप सुंदर होतं. मंदिर हे खूप सुंदर आहे. जसे की तुम्ही पाहताय हे प्राचीन मंदिर असल्यामुळे तिथलं पूर्ण जे बांधकाम आहे ते दगडामध्ये केलेले. परंतु हे मंदिर पाण्याखाली असतं त्याच्यामुळे बराचसा भाग जीर्ण झालेला दिसतोय. मंदिराच्या समोरच आपल्याला गणपतीचं मंदिर दिसेल. तो गणपती जो आहे तो खूप अतिशय सुंदर आहे. तो थोडासा एका बाजूला झुकलेला दिसतो. इथल्या भाविकांच्या म्हणण्यानुसार हा गणपती देवीकडे वाकून बघतोय असं दिसतं. गणपतीच्या मंदिरापासून बाहेर आल्यावरती आपल्याला समोरच डाव्या बाजूला महादेवांचं एक प्राचीन मंदिर पाहायला भेटेल. मंदिरामध्ये एका बाजूला नंदी आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती शंकर महादेवांची पिंड आपल्याला पाहायला भेटते. आता तुम्ही जो बघत असाल ती मंदिराच्या बाहेरील ही दगडांची कोरीव कमान आहे. इथे गप्पा मारल्या. सासूबाई होत्या सोबत. सासूबाईंनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या, मंदिराबद्दल माहिती सांगितली आणि तिथून निघालो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.